नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, मॅथ आणि रिजनिंगचा आपला 5व्या क्रमांकाचा व्हिडिओ या अगोदरची 4 व्हिडिओ आपण या ठिकाणी प्लेलिस्ट बनवली आहे। गणित बुद्धिमत्ता म्हणून प्लेलिस्ट आहे, ही प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकता। तर पहा, आजचा 5व्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे। सर्व प्रश्न आहे प्रिव्हियस इयर आहे आणि पोलीस भरती तसे सरळ सेवा भरतीला महत्त्वाचे गणित आहेत। हे वारंवार परीक्षेला विचारले जातात, अशा टाईपचे गणित विचारले जातात। तर पहा, ABC एक काम 18 दिवसामध्ये पूर्ण करतात, एकटा ए ते काम 36 दिवसामध्ये पूर्ण करतो, बी तेच काम 60 दिवसामध्ये पूर्ण करतो, तर एकटा सी ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। आता असा प्रश्न सोडवायचा कसा मित्रांनो, गणित जरी तुम्हाला अवघड वाटत असलं तरी पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, 100% तुम्हाला हे गणित समजेल। तर पहा, जो नावाचा ए नावाचा व्यक्ती आहे, एक काम किती दिवसामध्ये करतो, एक जे काम आहे तो 36 दिवसामध्ये करत आहे। त्याच्यानंतर बी नावाचा व्यक्ती तेच काम किती दिवसामध्ये करतो, तर पहा, बी नावाचा जो काही व्यक्ती एक काम किती दिवसामध्ये करतो, 60 दिवसामध्ये करतो, तर सी तो काम किती दिवसामध्ये करेल, अशा स्वरूपाचा आपल्याला प्रश्न विचारला। म्हणजे सी ते काम x दिवसामध्ये करेल। आता हे तिघं मिळून ते काम किती दिवसामध्ये करतात, तिघं मिळून ते काम 18 दिवसामध्ये करत आहे। ठीक आहे, आता सर्वप्रथम काय करा, 36 आणि 60 यांचा लसावी आपल्याला या ठिकाणी काढायचे, कारण की ए आणि बी या दोघांचं काम आपल्याला या ठिकाणी दिलेले। ठीक आहे, म्हणून या दोघांच्या सर्वप्रथम याचा काय करू, आपण लसावी काढूयात। आता याचा लसावी काढत असताना 36 आणि 60 यांच्यामध्ये जर कॉमन संख्या जर पाहिली तर याला 180 ने भाग जाईल। किती, 180 ने, म्हणून या ठिकाणी लिहून घेऊयात 180। आता 180 लिहिल्याच्या नंतर आता 36 ला कितनं गुणल्याच्या नंतर 180 होतील, तर 36 ला 5 न गुणल्याच्या नंतर 180 होतील। आता 60 ला कितीनं गुणल्याच्या नंतर 180 होतील, तर 60 ला 3 न गुणल्याच्या नंतर 180 होतील, प्लस या ठिकाणी 1/x हे सीचं काम, बरोबर तिघाचं काम 1/18। आता काय करायचं मित्रांनो, 5 आणि 3 हे झाले मित्रांनो, या ठिकाणी 8 समोर याची मांडणी करूयात। 8 छेदामध्ये 180 प्लस 1/x हे सीचं काम, बरोबर तिघाचं काम 1/18। आता काय करूयात मित्रांनो, हे जे काही 8/180 आहेत हे या ठिकाणी इकडं ट्रान्सफर करून घेऊयात, म्हणजे याचं पक्षांतर करूयात। तर याचं पक्षांतर केल्याच्या नंतर काय होईल पहा मित्रांनो, इथपर्यंत तुमचं समजलं असेल। आता इथपर्यंत आल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, आता लक्षात ठेवा, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर मग काय करायचं, 1/x हे सीचं काम बरोबर 1/18 मायनस या ठिकाणी 8/180। आता काय करायचं मित्रांनो, आता वजाबाकी जर करायची असेल तर 1/18 आणि मायनस 8/180 याचं काय करायचं, आपल्याला लसावी काढावे। मग 18चा 180 करण्यासाठी आपल्याला 10 ने गुणावं लागेल, म्हणजे 18ला जर 10 न गुणल्याच्या नंतर वरीसुद्धा 10 न गुणावं लागेल, म्हणजे 10 मायनस हे 8। आता दोघांचं जर या ठिकाणी लसावी घेतला तर तो येतो 180। मग आता काय करायचं मित्रांनो, 10 मधून 8 गेला तर राहिला 2 छेदामध्ये 180। आता याचा आपल्याला व्यस्त करायचं म्हणजे वरी 180 घालायचा, 180 छेदामध्ये आपल्याला या ठिकाणी 2, तर याला जर आपण भागाकार जर दिला तर तो जातो 90चा, म्हणजे बेद 9 18, म्हणजेच 90चा या ठिकाणी भाग गेलेला आहे। म्हणजे ABC एक काम 18 दिवसामध्ये पूर्ण करतात, ए एकटा ते काम 36 दिवसामध्ये करतो, बी तेच काम 60 दिवसामध्ये करतो, तर सी ते काम किती दिवसामध्ये करेल, तर तो सी 90 दिवसामध्ये काम करेल। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। तर आशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल। आता पुढचं गणित आपण या ठिकाणी पाहूयात। तर पहा, 2 नंबरचं गणित पहा, एने 1 लाख रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला, बीने 4 महिन्यांनी 50,000 रुपये गुंतवले व त्यानंतर 2 महिन्यानंतर सीने 1.5 लाख रुपये गुंतवले व तर वर्षाअखेर त्यांना 50,000 रुपये नफा झाला, तर बीचा वाटा किती, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले। हा प्रश्न पहा, सर्वप्रथम पहा, एने 1 लाख रुपये गुंतवले, तर एने 1 लाख रुपये एका वर्षासाठी गुंतवले, म्हणजे ए या ठिकाणी आपण लिहून घ्यात एने 1 लाख रुपये गुंतवले। पहा, एने 1 लाख रुपये गुंतवले, 1 लाख रुपये गुंतवले 12 महिन्यासाठी। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा त्याच्यानंतर बी आला। आता बीनं काय केलं पहा, बीनं काय केलं तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता, बीनं काय केलं, बीने 4 महिन्यांनी, म्हणजे 4 महिन्यानंतर बी आला, 4 महिन्यानंतर आला, म्हणजे 12 महिन्यानंतर यानं गुंतवले होते, तर 4 महिन्यानंतर आला, म्हणजे याने 8 महिन्यासाठी पैसे गुंतवले, तर 8 महिन्यासाठी याने किती 50,000 रुपये गुंतवले, 50,000 रुपये गुंतवले। ठीक आहे, 50,000 रुपये गुंतवले। त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर 2 महिन्यांनी सी आला, 2 महिन्यांनी सी आला, म्हणजे हा किती 8 महिन्यांनी आला, तर हा परत 2 महिन्यानंतर लेट आला, म्हणजे हा 6 महिन्यांनी आला, सी 6 महिन्यांनी आला। आणि सीने किती गुंतवले पहा, सीने एकूण 1.5 लाख रुपये गुंतवले, सीने किती 1.5 लाख रुपये गुंतवले, सीने 1.5 लाख रुपये गुंतवले। आता काय करायचं मित्रांनो, समोर पहा,
आता हे 1 2 3 4 कट करा, 1 2 3 4 1 2 3 4 हे गुणोत्तरामध्ये येतात म्हणून कट होतील. ठीक आहे. आता हे पहा 10 5 आणि 15 याला 5 ने भाग जाईल म्हणजे 5 1 5 म्हणजे बीचं गुणोत्तर आलं 1, बीचं एचं गुणोत्तर आलं मित्रांनो 2 आणि 5 त्रिक 15 याचं आलं 3. म्हणजेच या ठिकाणी 2 गुणिला 12 जर केलं तर ते येते मित्रांनो 24. त्याच्यानंतर 1 गुणिला 8 जर केलं तर ते येते 8 आणि 3 गुणिला 6 जर केलं तर ते येते 18. म्हणजेच या ठिकाणी 5 24 18 आणि 24 8 आणि 18 हे झालं एचं गुणोत्तर झालं 24, बीचं प्रमाण झालं 8 आणि सीचं प्रमाण झालं 18. आता याला एक आपण संक्षिप्त करूयात. याला 4 न भाग जाईल पहा. याला आपल्याला 2 न भाग देऊन पाहूयात. याच एक ठिकाणी पहा 2 न जर भाग दिला तर येतं 12, 8ला जर 2 न भाग जर दिला तर त्या ठिकाणी येते मित्रांनो 4 आणि या 18ला जर 2 न भाग दिला तर येते 9. म्हणजेच या ठिकाणी एचं प्रमाण झालं 12, बीचं प्रमाण झालं 4 आणि सीचं प्रमाण झालं 9. आता सर्वांची जर बेरीज केली तर ती येते मित्रांनो 25. आता आपल्याला कोणाचं प्रमाण काढायचं? प्रमाण काढायचं मित्रांनो आपल्याला बीचं. तर बीचं किती आहे 4. मग या ठिकाणी लिहून घेऊया 4 भागाकारामध्ये मित्रांनो 25, एकूण प्रमाण आहे 25, गुणाकारामध्ये एकूण त्यांची वर्षाची इन्कम किती आहे 50,000 रुपये. 50,000 रुपये. आता पहा आता या ठिकाणी आपण 25 25 25 दोन्ही मित्रांनो 50 आणि वरीचे हे 3 शून्य जशास तसे लिहून घेऊयात. आता 2 गुणिला 4 जर केलं तर ते येते मित्रांनो 8 आणि हे वरचे 3 शून्य जशास तसे म्हणजेच 8,000 रुपये बीची या ठिकाणी वाटा असणारे या 50,000पैकी 8,000 रुपये बीचा वाटा असणार आहे. तर ऑप्शन क्रमांक कितीमध्ये दिलेले पहा? ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेले 8,000 म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. पुढचं गणित आता आपण या ठिकाणी पाहूयात. पहा ए एक काम 16 दिवसात करतो, बी तेच काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतो. सुरुवातीला ए व बी मिळून 4 दिवस काम केले तर उरलेले काम बी किती दिवसामध्ये करेल? अशा स्वरूपाचा प्रश्नसुद्धा खूप वेळेस परीक्षेला विचारलेला आहे. तर हा प्रश्न सोडवायचा कसा थोडंसं या ठिकाणी लक्ष द्या. पहा ए आणि या ठिकाणी लिहून घेऊया आपण बी. आता पहा एने एक काम किती दिवसामध्ये करतो? 16 दिवसामध्ये करतो. बी तेच काम 20 दिवसामध्ये करतो. आता दोघांनी मिळून 4 दिवस काम केलं म्हणजे यानं सुद्धा 4 दिवस केलं आणि यानं सुद्धा 4 दिवस केलं. आता आपल्याला काय करायचं? दोघांनी मिळून ते काम 4 दिवस केलेले. मग दोघांचे 4 दिवसाचं काम किती झालं ते पाहूया सर्वप्रथम. तर पहा 4 1 4 4 चौक 16 4 1 4 4 5 20 म्हणजेच एचं काम झालं 1/4, बीचं काम झालं 1/5. आता दोघांचा लसावी जर काढला तर पहा 20 येतो. 20 आल्याच्या नंतर पहा 5 चौक 4 5 4 जर आपण 5 लगेच 4 5 20 प्लस 5 चौक 20 आणि दोघांचा लसाव्याला 20. आता हे काम किती झालं मित्रांनो पहा एकूण काम किती झालं यांचं 4 दिवसाचं दोघांचं मिळून 20 पैकी 9 काम केलं. 5 आणि 4 किती झालं 20 पैकी 9 भाग यांचं काम केलं. आता उरलेला भाग किती आहे म्हणजे 20 मधून जर 9 गेला तर तो राहतो मित्रांनो 11/20 भाग एवढं काम आता शिल्लक राहिलं. तर हे काम कोणाचं करायचं? बीला करायचं. मग बी एक काम 20 दिवसामध्ये करतो तर 11/चं काम 20 काम किती दिवसामध्ये करेल? तर हा 20 कटला हा 20 कटला राहिला मित्रांनो या ठिकाणी 11. म्हणजेच एकटा बी ते काम उरलेलं काम किती दिवसामध्ये करेल? तर तो 11 दिवसामध्ये करेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अशा स्वरूपाचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नेहमी आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. तर हा 5व्या क्रमांकाचा व्हिडिओ होता. या अगोदरचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद.